हिंसेचा क्रांतीचा संदेश देणारे महाकरुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व, विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। ज्या मातीने जळगाव जिल्ह्याला बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेला एक अभ्यासू केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य दिला, दुसरा एक बौद्धाचार्य दिला। ते दोघे बौद्धाचार्य आदरणीय वसंतदादा लोखंडे बौद्धाचार्य असून केंद्रीय शिक्षक आहेत आणि दुसरे बौद्धाचार्य आदरणीय रतनदादा साळवे। या चिंचोली मातेला मी सर्वप्रथम या ठिकाणी वंदन करतो। या मातीतील या बौद्धाचार्यांनी या केंद्रीय शिक्षकांनी आम्हाला या ठिकाणी बोलावलं आणि या संस्थेशी आम्हाला जोडलं। आनंदी आदरणीय मुकुंददादा सोमवंशी ज्यांच्या हातचा अतिशय स्वादिष्ट असा जेवणाचा आस्वाद आम्ही घेतला, त्यांच्या देखील आजारी असताना देखील त्यांनी सेवा या ठिकाणी दिली आणि म्हणून त्यांच्या धम्मसेवेला मी पंचांग प्रणाम करतो। आणि लवकरच सर्व माता भगिनींना या ठिकाणी पुनश्च माझा सेवेने जय भीम। आणि आजच्या विषयाला अनुसरून सरांनी अतिशय सुंदर असं प्रवचन या ठिकाणी केलं आदरणीय कांबळे सरांनी। त्यांच्याही आजच्या क्रांतिकारी प्रवचनाला मी वंदन करतो आणि आजच्या माझ्या गीताला सुरुवात करतो। बंधूंनो, हे गीत माझं स्वयंरचित गीत आहे, कर्मकांडावरच आहे। बऱ्याच वेळा आमच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी, आमच्या ज्येष्ठ श्रेष्ठांनी ऐकलेलं आहे। माझ्या हातात जो माईक दिसतो आहे, मला जे पोपटासारखे बोल सुचत आहे, याच्या मागे फार मोठी शक्ती आहे, ती म्हणजे माझे बाबा आदरणीय मनसरामजी इंगळे बाबा, त्याचप्रमाणे वसंत बाबा सोहाळे यांना मी या संस्थेमध्ये कार्य करीत असताना सदैव यांचं मी स्मरण करत राहील, कारण त्यांनीच मला वारंवार टोचून बोलून इथपर्यंत पोहोचवलं आणि म्हणून त्यांचे अनंत उपकार माझ्यावर आहेत। मी माझ्या गीताला सुरुवात करतो, त्यांना स्मरण करणं हे माझं कर्तव्य मी समजतो। बुद्धांचा कर्म सिद्धांत कसा आहे, कुठल्याही गोष्टीच्या मागे कारण आहे, हे मी या गीतातून या ठिकाणी आपल्या समोर मांडायचा प्रयत्न करीत आहे। कर्म सिद्धांत बुद्धांचा आहे असं काही, कर्म सिद्धांत बुद्धांचा आहे असं काही, कारणांशिवाय काही घडत नाही, कर्मविना फळही मिळत नाही, उशिरा का सेना टळत नाही, कर्म सिद्धांत बुद्धांचा आहे असं काही, कारणांशिवाय काही घडत नाही, सर्व पापांपासून अलिप्त राहावे, पुण्य कर्मांचा संचय करत जावे, कुशल कर्माने जीवनी सुखाच्या फुलती जाई जुई, दुष्कर्म दुःखाच्या खाईत नाही, कर्म सिद्धांत बुद्धांचा आहे असं काही, कारणांशिवाय काही घडत नाही, अंधश्रद्धेने कर्म करूच नये, सत्य जाणाया डोळसपणा सोडू नये, हो 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 हो, अंधश्रद्धेने कर्म करूच नाही, सत्य जाणाया डोळसपणा सोडू नये,
वैज्ञानिक दृष्टीने विवेक जागा राही, वैज्ञानिक दृष्टीने विवेक जागा राही, कर्मकांडाचा मूल्य वेळ वाया जाई, कर्मसिद्धांत भूतांचा आहे असं काही, कारणांशिवाय काही घडत नाही, काही कर्मांचे फळ तात्काळ मिळते, काही कर्मांचे फळ दीर्घकाळ घेते, काही फळांचं अनिश्चित काळही जाई, काही फळांचं अनिश्चित काळही जाई, पण हिशोबाचा ताळमेळ चुकत नाही, कर्मसिद्धांत भूतांचा आहे असा काही, कारणांशिवाय काही घडत नाही, बीज पेराल तसे उगवेल रोपटे, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ घुमटे, बाभळी लांब्याचे फळ लागत नाही, एरण ऊसाचा गोडवा मागत नाही, कर्मसिद्धांत भूतांचा आहे असा काही, कारणांशिवाय काही घडत नाही, कारणांशिवाय काही घडत नाही, सत्कर्माने बुद्ध जगी महान ठरले, शिल्पकार जीवनाचा जो तो असतो, नशिबाचा कर्माशी संबंधच नसतो, शिल्पकार जीवनाचा जो तो असतो, नशिबाचा कर्माशी संबंधच नसतो, पूर्वजन्माचे प्रायचित्त थोतांसारखा हे, पूर्वजन्माचे प्रायचित्त थोतांसारखा हे, प्रयत्नांती यश चरणांशी लोळण घे, कर्मसिद्धांत भूतांचा आहे असा काही, कारणांशिवाय काही घडत नाही, सत्कर्माने बुद्ध महान ठरले, वादळांपुढे बाबा नाही हरले, सत्कर्मांमुळे बुद्ध महान ठरले, वादळांपुढे बाबा नाही हरले, शील सुगंध युवराज पसरे दिशांत आहे, शील सुगंध युवराज पसरे दिशांत आहे, दुर्जना सज्जनांपुढे दुर्जन पराभूत होई, शील सुगंध युवराज पसरे दिशांत आहे, सज्जनांपुढे दुर्जन पराभूत होई, कर्मसिद्धांत भूतांचा आहे असा काही, कारणांशिवाय काही घडत नाही, कर्मविना फळही मिळत नाही, उशिरा का सेना टळत नाही, उशिरा का सेना टळत नाही।